शेतकरी बांधवांनो नमस्कार, मी वैशाली। राज्यात पावसाने आता विश्रांती घेतली आहे का? मान्सूनचा जोर ओसरलाय का? आणि पुढचे काही दिवस आपल्या शेतीसाठी कसे असतील या सर्व प्रश्नांची अचूक उत्तरं घेऊन मी आले आहे। आज 31 जुलै 2024 सकाळचे 9:30 वाजले आहेत। चला पाहूया पुढील 24 तासांचा सविस्तर हवामान अंदाज। सर्वात आधी सध्याची हवामान प्रणाली समजून घेऊया। मान्सूनचा आस म्हणजेच कमी दाबाचा पट्टा आता उत्तर भारताकडे सरकला आहे। पुढील काही दिवस तो उत्तरेकडेच राहणार असल्याने पावसाचा मुख्य जोर आता उत्तर भारतातच राहील। याचा थेट परिणाम म्हणून आपल्या राज्यात पावसाचा जोर आता ओसरला असून येत्या काही दिवसांत तो आणखी कमी होण्याची दाट शक्यता आहे। हळूहळू वातावरण कोरडे होण्यास सुरुवात होईल। सध्या कोकण किनारपट्टी आणि विदर्भात वाऱ्याचा वेग किंचित वाढलेला आहे। सकाळच्या सॅटेलाइट इमेजेसनुसार कोकण किनारपट्टीचा भाग, घाटमाथा आणि मध्य महाराष्ट्राचे काही प्रदेश ढगांनी व्यापलेले दिसत आहेत। पण एक गोष्ट लक्षात घ्या की या ढगांमधून मोठ्या पावसाची शक्यता नाही। काही ठिकाणी हलक्या सरी किंवा पावसाचे तुरळक थेंब पडत असतील, मात्र जोरदार पावसाची कोणतीही चिन्ह नाहीत। आता वळूयात पुढील 24 तासांच्या अंदाजाकडे। पूर्व विदर्भातील नागपूर, भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर आणि गोंदियाच्या काही भागांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल। या ठिकाणीही खूप मोठ्या पावसाचा अंदाज नाही, पण हलक्या ते मध्यम सरींची उपस्थिती जाणवेल। घाटमाथ्याच्या आसपास मध्यम सरींची शक्यता आहे, तर कोकणात हलक्या सरी अपेक्षित आहेत। राज्याच्या अंतर्गत भागांचा विचार केल्यास धुळे, नंदुरबार, नाशिक, पुणे, अहमदनगर म्हणजेच अहिल्यानगर, सातारा, सांगली, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, जळगाव आणि सोलापूर या जिल्ह्यांमध्ये बऱ्यापैकी ढगाळ हवामान राहील। या भागांमध्ये पाऊस झालाच तर तो केवळ हलक्या थेंबांच्या किंवा तुरळक सरींच्या स्वरूपात असेल। मोठ्या पावसाची शक्यता जवळजवळ नाही। थोडक्यात सांगायचं तर राज्यात मान्सूनचा जोर कमी झाला असून पावसाने बऱ्यापैकी उघडीप दिली आहे। तर हा होता राज्यातील हवामानाचा सविस्तर अंदाज। हवामानातील प्रत्येक लहान मोठा बदल आणि त्याचा तुमच्या भागावर होणारे परिणाम आम्ही तुमच्यापर्यंत अत्यंत जलद गतीने पोहोचवत राहू। आणि अशाच महत्त्वाच्या बातम्या आणि अपडेट्स तुमच्या मोबाईलवर मिळवण्याकरिता स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सॲपवरती क्लिक करून आत्ताच आमच्या ग्रुपवरती सामील व्हा। मी वैशाली आणि आमची संपूर्ण टीम तुमच्यासाठी अशाच बातम्या घेऊन येत राहू। धन्यवाद।